नमस्कार मित्रांनो, आज आपण गिरवी येथे गिरवी टणू शिवाला राणा आहे यांचं। आज आपण अभिजित चंद्रकांत क्षीरसागर यांच्या केळीच्या बागेवर आलेलो आहे। त्यांचा खोडवा आज इराण एक्सपोर्ट होत आहे। त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत। त्यांना आज आपण विचारणार आहोत की आपल्या बागेचे शेड्यूल कसं केलं आणि लागणीचा माल किती गेला आणि आता खोडव्याचा माल किती जातोय याबद्दल, आणि तुमची यांच्या केळीची लेंथ ही म्हणजे वादी ही चांगली आहे, रोपटं त्यांनी चांगलं आहे। अनेक प्रयत्नातून अनेक संघर्षातून त्यांनी पहिल्यांदा केळी पीक केलं आहे आणि आज त्यांची आपण बातचीत करणार आहोत। तर त्यांना आपण प्रथम त्यांचं स्वतःचं नाव सांगून आणि जी लागणीपासूनचं शेड्यूल त्यांना आपण आज विचारणार आहोत। नमस्कार, माझं नाव अभिजित चंद्रकांत क्षीरसागर। आपली ही 2.25 एकराची बाग आहे। आपली रोप विट्रो प्लॅनचे आहेत। आपली 17 मार्चची लागवड आहे। तर आपली म्हणजे तुम्ही पहिल्यांदा रोप लावली आणि ह्याचं म्हणजे शेड्यूल कसं केलं? शेड्यूल ड्रेचिंगचं असेल कसं असेल? म्हणजे आपण याला एक 9-10 ड्रेचिंग घेतलेत, नंतर एक 40 दिवसात त्याला रिंग डोस केला बेसर, नंतर मग त्याला 3-3.5 महिन्यानं त्याची खांदणी करून घेतली। आपला सगळा तिथनं पुढं वॉटर सोल्युबल चालू केला आपण खांदणी झाल्या। बरं, आणि हार्वेस्टिंग किती महिन्यात केलं? परत हार्वेस्टिंग आपलं नोव्हेंबरमध्ये हार्वेस्टिंग चालू जातं। लागणीचा माल किती गेला? म्हणजे तुमचं एक 2 एकर रान आहे, किती उत्पादन निघलं? लागणीचा माल सगळा आपला बॉक्स पॅकिंगला 45-50 टन गेला, बाकीचा कॅरेटला काढला, 3-4 कॅरेटला काढला। बरं, आणि परत तुम्ही ही खोडवा ही पीक धरलं आणि परत आता तुमची म्हणजे हार्वेस्टिंग चालू आहे, ही दुसरी गाडी आहे। आणखीन किती तुम्हाला उत्पादन निघालं असं म्हणजे अपेक्षा आहे? आता पहिली एक आपली गाडी गेली खोडव्याची एक 5-7 दिवसापूर्वी, आता ही दुसरी गाडी आहे। अजून एक 2-2.5 गाड्या निघतील म्हणजे एक 40-45 टन खोडव्याचा माल, खोडव्याचा 4-5 टन एक कॅरेटला निघेल। बरं, असे उत्तम एक युवकाला लाजवेल असं एक उत्तम उदाहरण पहिल्यांदाच की एक युवक शेतकरी अभिजित चंद्रकांत क्षीरसागर हे केळी क्षेत्राकडे वळाले। आणि म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की युवक जरा जॉबकडे वळतो, नोकरीकडे वळतो, पण व्यवसायातही यश संपादन होते। शेती हा व्यवसाय करण्यासाठी किंवा शेतीत प्रगती करण्यासाठी, शेतीमध्ये सुद्धा एक मोठ्या प्रकारची म्हणजे प्रगती होऊन थोडा म्हणजे जॉबकडे नोकरीकडे न वळता शेती व्यवसाय हा युवकांनी निवडावा, याचं एक उत्तम उदाहरण आहे।